गोट्या सोमवार ते शनिवार नित्यनियमाने ऑफिसला जातो, कारण रविवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर त्याला एक फोन येतो. हा दादा. हॅलो गोट्या, अरे एक प्लेअर कमी पडला आहे आणि टुर्नामेंटमध्ये टीम टाकली आहे. अरे त्या बॅटलीने एन टाईमला टांग दिली ना रे. तुला बॅटिंग देतो, बॉलिंग देतो, येशील का? बोल ना भावा. बास, हाच एक प्रश्न. आणि गोट्या चहात बिस्किट सारखा विरघळतो. येशील का? हो. आशाएं 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 कुछ पाने की हो आसास, कोई अरमा हो जो खास खास. आशाएं तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले. आशा ए गोट्या, कुठे राहिलास? अरे लवकर ये ना. गोट्या ह्याला तेव्हाच बोलवतात जेव्हा कोणीच पर्याय नसतो. म्हणजे गोट्या अगदीच ॲव्हरेज खेळतो असं काही नाहीये, खूप वाईट खेळतो. बॅटिंग तर आहा. बॉलिंगमध्ये त्याला शिर्डीनगरचा डेल स्टेन म्हणतात. फिल्डिंग काय जॉन्टी रोड्सपेक्षा कमी नाही आहे. पण मग इतका ॲव्हरेज वाईट खेळत असताना गोट्याला टीममध्ये का घेतात? कारण गोट्या नेहमी एका कॉलवर हजर होतो. आज जिंकूया मॅच. काय खेळता येत नाही, काय नाही तुम्हाला. गोट्या इतर चल. त्याची काही जास्त अपेक्षाही नसते. त्याला उतरू दे. हा ठीक आहे, चल उतर. आणि कितीही वाईट खेळत असला तरी लोकांच्या हसायचं कारण तो असतो. आज सत्व परीक्षा आहे, कारण वर्षभर पोरं ज्या दिवसाची वाट बघत होती, आज तोच दिवस आहे. आज अपोजिट बिल्डिंगची 2 टुर्नामेंट नाकावर टिचून जिंकलेली पोरं गोट्याच्या टीमच्या विरुद्ध महत्वाचा सामना खेळणार आहेत. गोट्याच्या टीमचे 7 पैकी 5 बॅट्समॅन बाद आहेत आणि स्ट्राईकवर खुद्द गोट्या. हे बघ गोट्या, 4 बॉल उरले आहेत आणि आपल्याला जिंकायला 2 रन पाहिजे. तू फक्त बॅटला बॉल लाव, मी कुत्र्यासारखं पळत येतो. तसं पण फालतू बॉलरची ओव्हर आहे, कळालं का? कोण आहे बॉलर? रबाडा. फालतू बॉलर. अरे याच्या डोळ्यात दिसतोय हा माझा जीव घेणार आहे. हे गोट्या काय झालं? कुठे? ठीक आहेस की नाही? yeah.